उन्हाळा चालू झालेला आहे, मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे आणि दुपारचा असा टायमिंग झाला की काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटत असतं. तर आज आपण ना इथे ठेल्यावरती रगडा बनवला जातो पाणीपुरीसाठी, तसा रगडा आज आपण इथे बनवून घेतो. त्यासाठी 1 वाटी सफेद जे वाटाणे असतात ते मी रात्रीच भिजत घातले होते, त्यामुळे वाटाणे चांगले भिजले जातात. 2 बटाट्यांची साल काढून बटाट्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहे. पुरेसं वाटाणे आणि बटाटे बुडतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. जास्त पाणी यामध्ये घालू नका, नाही तर वाटाणे व्यवस्थित शिजले जात नाही. नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घाला, थोडीशी हळद घाला, थोडं हिंग घाला आणि एक छोटी पळीभर तेल यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्या आणि झाकण लावा. आता काय, हे वाटाणे शिजण्यासाठी ना खूप वेळ लागतो. मग काय करायचं आहे, पहिल्या मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचा आणि 10 मिनटं घड्याळाचे मोजून 10 मिनटं आपल्याला हे वाटाणे शिजवून घ्यायचे. त्यामुळे काय होतात, वाटाणे एकदम मऊसूत असे शिजले जातात. 15 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता की कुकर गार झाल्याशिवाय उघडू नका. बटाटे आणि वाटाणे चांगले शिजले गेलेले. मॅचर घ्यायचा, मॅचर नसेल तर सरळ एक तांब्या घ्या. तांब्या प्रत्येकाच्या घरात असतो, त्याने हे वाटाणे आणि बटाटे फोडून घ्या. आता इथे रगडा बनवताना वाटाणे पूर्ण असे फोडून घेऊ नका. काही वाटाणे असे अख्खे राहिले ना तरी पाणीपुरी बरोबर खायला खूप छान लागतं. थोडंसं आपण याला म्हणजे तडका बनवून घेऊया रगड्यासाठी. 2 पळ्या तेल त्यामध्ये कांदा घालायचा, बारीक चिरायचा कांदा परतून घ्यायचा. टोमॅटोसुद्धा बारीक चिरा. नंतर थोडंसं हिंग, थोडीशी हळद घाला. एक हिरवी मिरची बारीक चिरून घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घाला. तुम्हाला जर तिखट घालायचं असेल, लाल तिखट घालू शकता आणि त्यानंतर गोरगोट करून घेतलेला रगडा यामध्ये घाला. थोडंसं पाणी घाला, कारण आपण घरी बनवतोय, सारखं सारखं ठेल्यासारखं गरम नाही करणार आहे. पाणी घालून घ्या, थोडंसं घाला, जास्त पातळ असं रस्स्यासारखं करू नका. रगडा घट्ट असतो, थोडंसं असा लपथपी, जसं आपलं पिठलं असतं अगदी तसं. सगळ्यात शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे आणि रगडा व्यवस्थित हलवून घेऊन एक उकळी काढून घ्या. उकळी आली की थोडा वेळ बारीक गॅसवरती उकळता ठेवा आणि मग तुम्ही इथे पाणीपुरी बरोबर खायला घेऊ शकता. तर अशा पद्धतीने एकदम साधा, सोपा, सिंपल असा आपला हा रगडा इथे पाणीपुरीसाठी बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल फ्रेंड आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट हा लाख मोलाचा असणार आहे.